तुम्हाला माहीतच असेल, रामायणामध्ये अहिल्या शिळा म्हणजे महाकाय दगड कधीच झाली नव्हती. रामायणात ही गोष्ट साधारण 16व्या शतकानंतर घातली गेली. असं म्हणतात की भारत आणि जगभर रामायणाच्या 300 आवृत्त्या नाही, खरं तर 300 वेगवेगळे व्हर्जन्स उपलब्ध आहेत. आजच्या घडीला सुद्धा रामायण जपलं जातं आणि वेगवेगळ्या देशांमध्ये त्याचे भरपूर मोठमोठे शोज दाखवले जातात. खरंच इतकं इंटरेस्टिंग आहे रामायण. असं असं म्हणतात, सीतेचा शोध घेणाऱ्या वानरसेनेबरोबर रामायण थायलंडमध्ये पोहोचलं. तिथे रामाकियन असं म्हणतात त्याला. अयोध्या राज्यकाळामध्ये म्हणजे साधारण 13व्या आणि 14व्या शतकामध्ये रामाकियन ओरली म्हणजे मौखिक परंपरेने फार जपलं आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवलं गेलं. 17व्या आणि 18व्या शतकानंतर रामाकियन थायलंडमध्ये शालेय शिक्षणाचा महत्त्वाचा भाग आणि राजनीतीच्या मूल्य शिक्षणाचा महत्त्वाचा पाया म्हणून मानलं जाऊ लागलं. आजच्या काळातही थायलंडमध्ये कॉमिक बुक्स, ॲनिमेटेड मूव्हीज आणि पॉप सॉन्ग्स अशा पद्धतीने रामायण पुढच्या पिढीपर्यंत नेलं जातं. आणि इंटरेस्टिंगली टोत्साकन म्हणजेच रावणाने नेलेली नांगसीता परत मिळवण्यासाठी तयार झालेल्या ला आणि रामला हनुमान मदत करतो. तेही त्याची स्वतःची पत्नी सुवर्णमत्याला बाजूला साधून. आणि मूळ रामायणाप्रमाणेच राम टोत्साकनचा वध करून नांगसीडाला परत घेऊन येतो. अशा पद्धतीने थायलंड आजही रामायण त्यांच्या पद्धतीने जपत आहे. आता वेळ आलेली आहे या सगळ्या ज्ञानाकडे पाहायची, आपली दृष्टी बदलायची आणि हे सगळं ज्ञान आपल्या मुलांना अगदी लहान वयातच द्यायची. इनरूटर सोबत.